सकाळपासून निरा कामच करू राहिली हो बाई, मी कामच करू राहिली निरा. हे काम झाले की ते काम, ते काम झाले की हे काम, निरा कामच काम आहे बाप्पा मा मागत. काय माहीत बाप्पा हे काम कधी खतम होईन. तर होईन चंद्रिका, होईन काम बी खतम होईन, तू टेन्शन नको घेऊ. एक बार हे पुरी प्रॉपर्टी त्या अनावर तर होऊ दे, मग पाय ना तू कशी नोकरानीची राणी बनतं त्या घरामध्ये. चल माय बाई चांगल्यानं झाडू मारतो, नाही तर ते येईन सोनी आणि म्हणेन की इथं कचरा आहे तिथं कचरा आहे, बरोबर झाडू मारता नाही येत का, त्या मायने हे नाही शिकवलं का, ते नाही शिकवलं का. चालू करेन तिचा टेप रेकॉर्डर. चांगल्यानं झाडू मारतो माय बाई घराले. किती मोठं घर आहे माय, झाडू मारू मारू पुरी कमर कमर दुखून जाते बाप्पा. चंद्रिका, झाले का तुझे कामं? काय हो बाप्पा, तुम्हाला दिसून नाही राहिलं का काम करू राहिली मी, कामच तर करू राहिली. कामं कुठं झाले मायवाले? नाही, मी म्हटलं झाले का कामं? काऊन काय काम आहे माझ्यासोबत, काही अर्जंट काम आहे का? नाही, मी म्हणत होतो आईले जेवायला दिलं का, मग आईले गोळ्या देऊन देतो मी. नाही नाही दिलं नाही अजून जेवायला. मी गेली होती, म्हटलं आता जेवण करून घ्या. आता म्हणे नाही, म्हणे आता नाही जेवत, म्हणे थोड्या वेळाने जेवतो म्हणे. ते तुला जबरदस्ती आईला जेवायला द्यायला पाहिजे ना, आईले गोळ्या घ्यायला लागतात. तुझं काम आहे चंद्रिका, आईनं नाही म्हटलं ना मी जेवत नाही तरी जबरदस्तीनं आईले जेव घालणं तुझं काम आहे. माझं काम आहे, सर काम मायचं या घरातलं. झाले नाही का तुझे काम अजून? हो झाले नाही. नोकरानी नाव मी या घरातली, नोकरानी नाव. किती कामं करू राहिली मी, दिसत नाही का तुम्हाला? नाही नाही दिसत आहे मला, आज नोकरानी आहे, उद्या तूच या घराची राणी होशील. राहू द्या हो बाप्पा, खोटे खोटे काही आश्वासन देऊ नका मला तुम्ही, काही देऊ नका खोटे खोटे आश्वासन. नाही नाही उद्या तूच राणी होशील, आज सेवा करशील तर उद्या मेवा भेटीन तुले. कायचं बाप्पा, कायचा मेवान घेवा, मायाच मेवा निघू राहिला इकडे. कामं पा किती आहे घरात नाही. मी करू लागू का कामं, मग तुले करू लागू कामं? दे झाडू मार तुम्ही दे. नाही नाही हो बाप्पा, राहू द्या, नका मारू झाडू. नाही तर तुमची बायको अजून म्हणेन की कामं करू राहिले, तिच्या समोर समोर कामं करू राहिले, अजून बोलीन. राहू द्या बाप्पा, ते निरा बोलायचा मला चान्सेस ढूंढत राहते. तिच्याकडे लक्ष नको देऊ ना तू, जायते ते तू यावर जायते, तू सुंदर दिसतं जास्त, पुरे कामं गिमं करू राहिली, सर्व करू राहिली म्हणून जायते तिची. हो बाप्पा, जाय तशी तिची मावर, मी लय सुंदर दिसतो ना. मग नाही तर काय चंद्रिका, तू किती सुंदर दिसतं, किती कामं करू राहिली, हा तर जायते तिची. तिला वाटतं आता तूच राणी भविष्य या घराची. काय काय राहुलजी पाय ना तिच्या संकेत चांगल्यानं बोलू राहिले, मस्त बोलू राहिले गुडगुड तिच्यासोबत. माझ्यासोबत तर कधीच नाही बोलले असे, मी किती कामं करत होती घरातले. पण असं नाही म्हटलं सोनू तू किती कामं करतं का काही. आता पाय ना कशी मस्त बोलू राहिली तिच्यासोबत. नवरे असेच असतात, त्याला काही बायकोची कदर नसते, काही नसते बायकोची कदर. बाप्पा पानं काम करू करू पुरं कंबळका काढू राहिल्या हो ह्या बाया माया, पुरं कंबळका काढू राहिला. तुमची बायको उशीत मदत नाही करू लागत मला, थोडीशी मदत तर करू लागायला पाहिजे ना. झाडू मारून देते का काही, का पोछा मारून देते का, कधी स्वयंपाक बनवून घेते. काहीच मदत करू नाही लागत कामाला, एक कामाला हात नाही लावत तुमची बायको. तशी काही बदला घेऊ राहिली ते. जो दिल में भरा तूने देखेगी उस जहर को, भूक देगी मेरे घाम को, मेरी आह के कहर को, अपनी खुद गर्जी का अंजाम देखेगी, ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी, ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी. अरे हिला काय झालं आता? तशीच आहे बाप्पा, ते गाणे म्हणून म्हणून जाते माझ्याकडून, तशीच आहे ते. कामधंदे काही करू नाही लागत, काही एक कामाला हात नाही लावत. जाऊ दे, ते तशीच आहे, तिच्याकडे लक्ष नको देऊ, तू हे काम करत राह तू. तिची जीवार आहे तशी ना, हा तिचंही बरोबर आहे, तेही कुठं गलत नाही आहे. आता तिच्याही मनावर काय देतं तशी तिचं तिला माहीत. जाऊ दे, तिच्यावर लक्ष नको देत जाऊ, तू हे काम करत जाय तू. हो बाप्पा, मी लक्ष नसतो देत तिच्या इकडे, मी माय काम करत राहत असतो. बरं मी काय म्हणतो, मला थोडं 5 मिनिट काम आहे, मी बातच येतो बाहेरून. हो या. चल माय बाई, झाडू मारणं झाला, आता पोछा मारून घेतो लवकर. राहुलजी गेले वाटते बाहेर, इसाई झाडू मारणं झाला. चल बाई मला जायचं आहे माईच्या घरी कृष्णाला आणाले. आत्याला सांगतो आणि जातो मी निघतो आता. कोणतरी आलं वाटते, चंद्रिका नाही तर राहुल आला असेल. ॲक्टिंग चालू करायला लागेल आता मला माहीत. अरे बाप्पा रे देवा रे, लय दुखत आहे रे बाप्पा, लय दुखत आहे. काय करू रे देवा, मी लय दुखत आहे रे बाप्पा, लयच दुखत आहे. लयच ठणक आहे, निरा पायात नाही कमरीत नाही, लयच ठणक आहे. लय दुखू राहिलं बाप्पा, काय करून काय नाही काही समजून नाही राहिलं मला. दुःख सहन बी नाही राहिलं माझ्यानं, लयच दुखू राहिलं बाप्पा रे. आत्या मी येऊ ना. मी कोण माय? अरे बाप्पा मी याव सोनू. अरे बाप्पा सोनू तू आहे का? मला वाटलं चंद्रिका नाही तर राहुलच आहे का म्हणून तुझी ऍक्टिंग करत होती मी. नाही आता मी याव. ये ना बाई सोनू, तिथं काय उभी आहे? ये ना बस. नाही ये बस माझं. नाही आता बसत दिसत नाही मी. काऊन सोनू बाई काय झालं? बस ना थोडीशी, बस माझोळी. नाही वाट्या बसू नाही शकत ना मी. तुम्हाला सांगितलं होतं मी ना की मला कृष्णाला आणायला जायचं आहे म्हणून माईच्या घरी. आणि निघतो म्हटलं मी, नाही तर उशीर होऊन मला पोचाले, मग तिकडून याचं बी आजच्या आज वापस. आई माय बाई मी तर बोललीच बोलूनच गेली होती. तुला काल सांगितलं होतं मला की कृष्णा राहण्याला चालली म्हणून माईच्या घरी मी. बाय बाय ना बोलूनच गेली मी. नाटक गिटक करायच्या चक्करमध्ये नाही का, बोलूनच गेली. हो ना, नाही तर मी येऊ तीन घेऊन. माईले नाही म्हटलं मी ना, म्हटलं मीच येऊन घ्याले जातो. कृष्णाला घेऊन येतो, त्याची शाळाला पडू राहिली ना. आणि माई आई म्हणे निरा आईच करू राहिला म्हणे तो. आठवण आली म्हणते त्याला आता त्याच्या आईची, तर घेऊन जाय म्हणे बाई. आई म्हणे कृष्णाला घेऊन येतो म्हणे. पण मी म्हटलं बाप्पा कुठं, तू नको येऊ, मीच येतो म्हटलं घ्याले. तर निघतो आता मी. बाई सोनू अकेलीच जाता का? अकेले नको जाऊ ना माय, अकेले नको जाऊ. कोणी ना त्याच माझ्यासोबत मग? आता तुम्ही तर बिमारीचं ढोंग करू राहिले, आता कोणी मग माझ्यासोबत? काऊन राहुल नाही का? राहुलला घेऊन जाय ना, तुला कालच म्हटलं ना राहुल सोबत जाशील म्हणून.
काही येत नाहीत ते माझ्यासोबत. त्याला काही गरज नाही आहे माईवाली, ते काही नाही येते माझ्यासोबत. असा कसा नाही येत? मी पाहतो ना, मी पाठवतो, येते तो. नाही बाप्पा, मी नाही म्हणत त्याईले, मी काहीच नाही म्हणत त्याईले. मला काही गरजही नाही आहे त्याची, आले पाहिजे म्हणून असं काही हाही नाही. मी स्वतःमध्येच सक्षम आहे. हो ताई, आहे तू स्वतःमध्ये सक्षम आहे, मी कुठं नाही म्हणतो. हां, तुझं बरोबर आहे, पण घेऊन जाय सोबत त्याले. हां, घेऊन जाय म्हटलं. घरी बी राहीन तर काय करीन? हां, त्या चंद्रिकाच्या मागं पुढं घुमत राहीन बा. आणि त्याच्यापेक्षा घेऊन जा त्याला सोबत. पण येतील का ते? विचारा बरं तुम्ही त्याला. मी तर नाही म्हणत बा काही. बरं, येऊ दे त्याला, मी म्हणतो त्याला. तो काय आला, तो नाव घेतला आणि हजर झाला. आई मी काय म्हणतो, गोळ्या घेऊन घे बरं लवकर. हां, टाईम झाला तुला गोळ्या घ्यायचा. चल गोळ्या देतो तुला, गोळ्या घेऊन घे. नाही रे पप्पा, जेवण असतं नाही केलं मी ना, आणि कुठून गोळ्या घेऊ? तिनं चंद्रिकानं मला जेवण असतं नाही दिलं अजून. हां, काहीच नाही खाल्लं मी ना. काहून नाही ते तर म्हणे की मी ना जेवायला दिलं तर म्हणे आत्याला म्हणे विचारलं होतं म्हणे जेवता का, तर आत्याच म्हणत होती म्हणे की नाही जेवत नाही जेवत, नंतर जेवीन नंतर जेवीन, म्हणून मी ना काही दिलं नाही म्हणे. माय बाई वा, किती लबाड आहे रे पप्पा ते. चंद्रिका किती लबाड आहे. मी ना कधी म्हटलं तिला की मी जेवत नाही म्हणून? हां, मला तिनं विचारलं नाही, काही नाही, काही नाही. नाश्ताही कुठून नाही दिला तिनं. नाश्ता कुठे दिला मला? नाश्ताही नाही दिला, काहीच नाही दिला. आणि ते 2 ॲपल होते ते खाऊन घेतले मी ना. नाश्ताही नाही दिला, जेवायलाही नाही विचारलं. आणि किती खोटी बोलते. तुला म्हणते म्हणे की जेवायला विचारलं मी ना, अशी म्हणते तुला. हो, मला मग मीनं विचारलं ना की आईला गोळ्या द्यायचा, जेवायला दिलं का, ते म्हणे हो दिलं म्हणे. काय बाप्पा, हां किती खोटाळी आहे. मला खोटं पाडते आता ते. हां, मला खोटं पाडू राहिली. नाही विचारलं रे बा तिनं मला, नाही विचारलं. काय तिने तुला विचारलं नाही जेवायला? मला किती खोटी बोलत होती. हां, मीनं विचारलं म्हणे, नाही म्हणत होती म्हणे तुमच्या आई जेवायचं. किती खोटी बोलते ते चंद्रिका. आता काढ तुझी सटक जाऊन, आता काढतो थांब. अरे बापा, मी काय म्हणून पहिले मग ऐकून घेता घे, मग काढशील तिची सटक. पहिले मग ऐक ना. नाही नाही आई, काही ऐकत नाही मी आता, नंतर ऐकीन काय म्हणून राहिली तर. आता पहिले तिची सटक काढतो मी. थांब आता तिला म्हणतो. अरे बापा राहुल, मग ऐकून तर घे, ऐक तर खरी. मग ऐकी नाही तू, आता नाही ऐकत. पहिले आता तिची सटक काढतो मी जाऊ. चंद्रिका, चंद्रिका कुठं आहे तू? इकडे ये. नाही बाई, या राहुलला काय झालं आता? काऊन बडबड करू राहिला बाप्पा एवढी? चंद्रिका येत आहे का? हो हो, आली आली. काय हो बाप्पा, कासाठी आवाज दिला? माय बाई एवढ्या रागात दिसू राहिलं. काय झालं माय बाई? काय 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 केलं का मी? काय झालं? काऊन एवढ्या रागात आहे? काऊन अशी बोलू राहिले माझ्यासोबत? काऊन असं बोलू राहिलं? तुला मी काय विचारलं होतं? काय विचारलं होतं? काही तर नव्हतं विचारलं. मी विचारलं होतं तू आईला जेवायला दिलं का, आईला गोळ्या घ्यायला लागते. तू काय म्हणत होती मला की मी विचारलं म्हणे आत्याला म्हणे जेवण करता का काही, तर ते आत्या म्हणत होती म्हणे की जेवण नाही करत. आणि आता आईला विचारलं, आई म्हणते विचारलंच नाही म्हणते तुला जेवायला. काऊन नाही विचारलं? आईला जेवायला, माईची एवढी तब्येत खराब आहे, तुला समजत नाही का की जेवायला द्या लागते का काही, का गोळ्या घ्यायला लागते. तू खोटी कोण बोलली माझ्यासोबत? हां, खोटी कोण बोलली? मी नाही बोलली खोटी. मी खरंच विचारलं होतं त्याला. माई आई खोटी बोलत आहे का? आई खोटी बोलत आहे? मला नाही माहित बा, पण मी विचारलं होतं. काय खोटी नको बोलू तू. हां, खोटी नको बोलू. तुम्हाला सांगितलं ना मी खोटी नाही बोलली. मी काय खोटी बोलू? मला काय करायचं आहे खोटी बोलून? मी विचारलं होतं ना जेवता का म्हणून. ते नाही म्हणत होती ना, आता नाही म्हणत होती. जेवायला नाही विचारलं, नाश्ताही नाही दिला म्हणते सकाळचा. करू काय राहील तू घरात? नाही करू काय राहिली? ओ बापा, दिला होता मी नाश्ता, पोह्याचा नाश्ता नेऊन ठेवला होता. कुठं? आई तर नाही म्हणते, मी शेत खाल्ले म्हणते. बापा मला माहीत नाही तुमच्या आईचं काय आहे आणि काय नाही, तर ते मला काही माहीत नाही. पण मी ना तुमच्या आईला जेवायला दिलं होतं एवढं मला माहीत आहे. तेच काम करू करू मी पुरी थकून जातो घरात. नाही तुम्हाला काय आहे? आले की निरा मला बोलू राहिले, टचाटच बोलू राहिले लगे. मी बोलू नाही राहिलो, मी सांगू राहिलो तुले. हे काय एवढ्या रागात बोलू राहिले, माझं भांडण करू राहिले. मी एवढे कामधंदे करू राहिले तरी मला बोलू राहिले. आता यायचे भांडणं चालू झाले बाप्पा. तुम्ही भांडण लावून दिले यायचे. काही नाही ना, मजा येते ना, मजा घे फक्त तू. हा पा, माझं काही शिल्लक बोलू नका तुम्ही. हां, बिलकुल शिल्लक नाही बोलायचं माझ्यासोबत. पण तू आईला जेवायला काऊन नाही दिलं? काऊन नाही दिलं? मी सांगू राहिले तुम्हाला 100 वेळा तेच गोष्ट सांगू का? विचारलं विचारलं विचारलं, तुम्ही नाहीच म्हणून राहिले. तुमच्या आई जेवायला नाही म्हणत का तोंडात घासा टाकून देऊ का तुमच्या मायच्या मी? हा पाय, शिल्लक नको बोलू. आईच्या बाहेर काही बोलायचं नाही. मी आईच्या बाहेर काही सहन करत नाही बरं. मी किती करू राहिली तरी माई कोणाला कदर नाही आहे. कोणाला कदर नाही आहे माई. कोणाला कदर नाही आहे. चंद्रिकाला रागायला वाटतं. चंद्रिका, चंद्रिका थांब ना, माझी गोष्ट ऐक. चंद्रिका थांब ना, थांब ना. काय मी बी बोललो, लयच बोललो मी चंद्रिकाले. राग यायला वाटते चंद्रिकाले माया. पण ते खोटी बोलली माझ्यासोबत. खोटं नाही बोलायला पाहिजे ना. अरे राहुल, अरे बाप्पा इकडे ये रे, इकडे ये बरं. आई आवाज देऊ राहिली. पहिले आई काय म्हणते पाहतो, आणि मग तिला जाऊन मनवतो थोडं. आता तिला पटवा लागेल, खुश करावं लागेल तिला. राहुल, हो आई, आलो आलो. आता तुम्ही तर चांगलेच भांडण लावून दिले दोघांचे. चांगली झमकाझमकी झाली. मग नाही तर काय माय, ते किती मजा घेत होती आपली. हा, आपण रडत होतो ते हसत होती. आता ते रडू राहिली, आपण हसू राहिलो. जैसे को तैसा. हो आता जैसे को तैसा. आता राहुल झाले, राहुल झाले. काय झालं रे राहुल? कायचा आवाज उरालता बाप्पा? कायले त्या चंद्रिका संग भांडण करू राहिला? हा, काऊन करू राहिला तिच्या संग भांडण? नाही आई, ते खोटी बोलत होती ना माझ्यासोबत, म्हणून थोडंसं बोललो तिला, तर तिला रागच आला. हो का रे, रागाला करे तिले. मी काय म्हणून राहिली होती, राहुल, कृष्णाला आणायला जायचं आहे ना हिच्या मायबापाच्या घरी. तर त्याची शाळाही चालू झाली पोराची, आणि तिथं आठवणी येत आहे म्हणते. आई बाबा करू राहिला म्हणते तो. तर मी काय म्हणतो, तू आणि सोनू त्याला आणायला चालले जा म्हटलं तिथं. घेऊन आहे कृष्णाले. मी नाही जात आई, जाऊ दे नीलेच. नाही रे बाबा, एकटी जाईन का ते? तू जाय ना सोबत. आई तिला जाऊ दे ना. तुला काय लागू राहील तिची एवढी? ते काही करू राहिली का तू याला? सरळ चंद्रिका करू राहिली ना. जाऊ दे तिला एकटीला. काही कामधंदा नाही आहे तसंही तिला घरी. जाऊ दे.
नाही रे बाप्पा, तिची माय काय म्हणेन तिची माय. तिच्या मायला थोडं माहीत आपल्या घरात काय तमाशा चालू आहे तर. जाय ना बाप्पा, आपल्या तमाशातले आपल्या घरातले तमाशे बाहेर काय दाखवतं. चला जाय तिच्यासोबत. नाही नाही मी नाही जात. बरं बाप्पा, तू नाही जाशील तर मग तर मला तर जाच लागेल. मी जातो मग तिच्यासोबत. चल बाई सोनू, मी येतो त्यासोबत. नाही नाही तू तर तब्येत खराब आहे, तू चालता येत आहे, तू कशी जाशील? आता तू नाही म्हणून राहिला बाप्पा, तर मला तर जाच लागेल. जातो मग कशी बी. काय करू मग आता, तू ऐकूच नाही राहिला तर. नाही नाही तू नको जाऊ, तुला डॉक्टरनं चालकल्यारे मना करेल आहे, तुला बेड रेस्ट सांगितलेलं आहे, तू नको जाऊ. ठीक आहे मीच चालला जातो मग. खरे खरे जातं का? आणि जाय मग जाय. आणि जाय सोनू, तयारी कर आणि जा दोघं जण. बाई मी पहिले सांगतो, मी थांबीन नाही तिथं. नको थांबू बाप्पा, जाय आणि कृष्णाला घेऊन ये. बरं ठीक आहे, तू म्हणत आहे म्हणून मी जात आहे, नाही तुम्हाला काही जायची काही इच्छा नाही यायच्यासोबत. बरं बाप्पा, मी म्हटली म्हणून चालला, पण जाय ना. बरं जातो. बाई सोनू, तुला म्हटलं होतं ना 3 म्हणून तर. आणि चल तयारी कर, जा दोघं जण जा आणि कृष्णाला घेऊन ये. हो आता ठीक आहे, जातो मग आम्ही. सांभाळून जासान नाही हां. आणि जास्त रात झाली तर काही वापस नको येसान, तिथं मुक्काम करून घेसान. तसे थंडीचे दिवस आहे बाप्पाला, त्या पोराला थंडी गिंडी वाजीन गाडीवर, म्हणून जास्त उशीर झाला तर मुक्काम करून घेसान तिथं. बरं आता ठीक, या मग. पण आता तुमचं ध्यान कोण देईन मग आता? आहे ना ते नोकरानी चंद्रिका, ठेवते. तिला बरोबर मी परेशान करतो, तू माय काही टेन्शन नको घेऊ, तू जाय आरामात. बरं आता. काहून शांत काकू, आपण काल बी आलो होतो इथं, ते बाई तर आलीच नाही, आज बी नाही आली तर ते बाई मग. कोण बाई रे? कोणत्या बाईची गोष्ट करू राहिला तू? तेच इथं रोज येऊन भांडण करते ते बाई. हां, मला वाटलं या चंद्रिकाचीच गोष्ट करू राहिला का? अरे आपल्याला वाटतं पास लागेल ना बुवा. वाटतं पास लागेल, आपल्याला काम आहे तर वाट पास लागेल. आजही नाही आली ते बाई तर. आजही नाही आले तर उद्या डबल येऊ. मग काय, काही आपल्याजवळ काही चारा आहे का? काही चाराच नाही आपल्याजवळ. ते बाई तर इथं आहेच नाही चंद्रिका. आणि तिच्या बाऱ्यात कोणाला माहिती नाही आहे आजूबाजूला काही. मग काय करतो तर आपण, आपल्याजवळ तोच एक पर्याय आहे आता. पण आज येईन का ते बाई? काय जुनं बापा आता, देवाले माहीत आता येते का नाही येत तर. वाट पाहू ना आपण तिची, तरी वाट पाहू. काकू इथं अर्धा घंटा झाला आपल्याला येऊन. आता क्लासमध्ये तर बसून जाईन थोडासा मग. नाही नाही बसत नाही. येईन ना रे, येईन ना, येईन. टेन्शन नको घेऊ, येईन ते बाई. बस कविता, आता पोचलोच आम्ही त्या बाईच्या घरी, पोचलोच. का हो वहिनी, आहे का मग ते बाई घरी? माहीत नाही बा आहे का नाही आहे तर. बस आता तिच्या घराजवळ पोचतोच आम्ही. पायसान वहिनी, चांगली पिटाई करसान तिचीवाली. चांगली धुलाई करसान. का सांगा लागते कविता, एक बार हाती तर लागू द्या, ते दाखवतून तिला दणका. हो तेच म्हणत आहे मग मी. वालीवर आहे पिंटू थोडासा, वालीवर बरं. हे बाई ओळखीची दिसू राहिली मला, वालीवर थोडासा. काय झालं शांत काकू? हे ओळखीची बाई वाटू राहिली मला, वालीवर बरं थोडासा. हे का काकू? कोण हे बाई? हो मला वाटत आहे ओळखीसारखी थोडीशी. ही माय बाई बघ, हे तर कलाबाई आणि कलाबाईची सून आहे. ह्या दोघी जणी काय करू आल्या ते इथं? काय झालं, ह्या काऊन आल्या इथं दोघी जणी? कलाबाई, कलाबाई. नाही बाई, हे तर शांती आहे, हे कशी काय बापा इथं? कलाबाई इकडे आहे ना. नाही बाई कलाबाई, तुम्ही कशा काय आल्या बाई इथं? एका बाईची पिटाई करायची आहे, पिटाई करायसाठी आलो आम्ही. आता कोणासंग बोलत आहे? नाही बाई, हे तर शांता काकू आहे. शांता काकू काय या बाईच्या घरी काय करत आहे? कोण आहे वहिनी? कविता, ठेवा बरं फोन. इथं मला शांता काकू दिसू राहिली या बाईच्या घरी. काय मॅटर आहे पाहतो बरं मी. ठेवा बरं फोन. हो वहिनी ठेवतो. पहा बरं शांता काकू काऊन आल्या तर, पहा काही मदत करतील त्यात मग. हो पाहतो ना मी. ठेवा तुम्ही फोन, मी सांगतोच तुम्हाला काय झालं आणि काय नाही तर मग फोन करू. बरं वहिनी. अरे शांता काकू, तुम्ही कशा काय इथं? पण तुम्ही सांगा, तुम्ही कशा काय आल्या तर? हो बाई ना शांते, तुला काय सांगू मी, काय सांगू माझ्याची कथा. काऊन कला बाई, काय झालं तर? ती कोणती तरी बाई राहते म्हणते, त्या बाई संग आता मा पोराचं चक्कर चालू आहे म्हणते. मीरा मा पोराने एवढं कर्ज केलं बाई ना, डोक्यावर लय कर्ज करून ठेवलं. कर्ज काढू काढू त्या बाईला पैसे दिले म्हटलं त्यानं. इतका नांदी पेटला त्या बाईचा तो. मग आम्हाला पता लागला की इथं राहते ते बाई. तर आम्ही रोज तिला पाहायला येऊ राहिलो. तिचा दरवाजा बंदच दिसवाला. मी म्हटलं जर एखाद दिवस दिसली घरी की बेजानं कांडू तिला दोघी सासूना मिळून, म्हणून रोज येऊ राहिलो आम्ही इथं. माय बाई व, तुम्ही आहे का त्या दोघी? दीपमाला, तू या नवरा या बाईच्या नांदी लागला का? हो ना काकू, या बाईच्या नांदी लागले. नीरा कर्ज करून ठेवलं माझ्या घरच्या माणसानं. घर बी गहाण ठेवून दिलं आणि पुरं सोनं लानं वीक वाक केलं आणि या बाईला पैसे दिले. या बाईच्या नांदीच पेटला नीरा. लय या बाईच्या नांदी लागला. या बाईनं लय पैशानं लुबाडलं मानवऱ्याले. माय बाई, हो का व, मी बी ह्याच बाईच्या तलाशमध्ये आलेली आहे. मला भेटू नाही राहिली, ते भेटली ना बेजानं कांटू तिले. का हो कलाबाई, तू या पोरगा तर लयच शरीफ पण लयच चांगला होता माय बाई. आणि कसा काय हो माय, कसं काय या बाईच्या नांदी लागला? अजून माय शांते, कसा काय लागला तर काही माहित नाही बाप्पा. हो ना काकू, कसे काय लागले आम्हाला नाही समजलं. आम्हाला मग समजलं. माय बाई, तुला कसं काय माहीत पडलं तर? आम्हाला माहीतच नव्हतं. जेव्हा कर्जावाले घरी यायला लागले पैसे मागायले, तेव्हा आम्हाला माहीत पडलं. त्याच्या एका दोस्तानं सांगितलं आम्हाला, आणि इथचा पत्ता बी त्याच्या दोस्तानंच दिला. पाय माय बाई, काय माय अज्जात निघाला हो बाई कलाबाई तुझ्या पोरगा. नाही बाई, मा पोरगा नव्हता ना असा. तुला तर माहीत आहे शांते किती चांगला होता तर. या बाईनं बिघडवलं त्याला. हो बा, या बाईनं लय लोकांचे घर बरबाद केले बरं. लय लोकांचे घर बरबाद केले. आता तुला माहीत नाही का, माहिनं
ते उमाबाई तिच्या पोराच्या मागं बी लागली आहे. तिच्या पोराला बिले पैशानं बर्बाद करू राहिली. त्या पोराचा चांगला हसता खेळता संसार या बाईनं खराब केला म्हटलं. कोण माय त्या ननदचा पोरगा का उमाबाईचा पोरगा का? माय किती चांगला पोरगा आहे माय तो बी या बाईनं फसवला का? हो ना, पहा बरं. नाही म्हटलं त्या बाईच्या बऱ्यात काही माहिती भेटते का पाहतो म्हटलं. आता हिची असलीच समोर आणा लागेल ना त्या पोराच्या. तो पोरगा तर तिला लय चांगलं म्हणते, लय चांगली आहे, लय चांगली आहे. तर तिची असलीच मला समोर आणायची आहे पोराच्या. म्हणून इथं आली बा मी, काही सबूत गिबूत भेटते का पाहिले. आणि तुम्हीच भेटून गेल्या मला. कसं करू काकू, मला बी सबूत पाहिजे. मलाही मान नवऱ्यासमोर हिची असलीत आणायची आहे, मलाही सबूत पाहिजे. मग आता कसं करावं बरं, मलाही काही समजून नाही राहिलं. पानं शांत काकू, काही होते का तर मनवऱ्याला या बाईच्या जाळ्यातून काढा ना, मनवऱ्यालाही काढा. आता काही ना काही करावंच लागेल या बाईचं, काही ना काही करावंच लागेल. मी काय म्हणतो देत मला, ह्या बाईचे फोटो गिटो आहेत का त्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये, दोघांच्या सोबत पाहिलं का? तुम्ही चेक केला का त्या नवऱ्याचा मोबाईल? काकू मी लय वेळा चेक करायचा प्रयत्न केला, पण लॉक आहे नवऱ्याच्या मोबाईलवर. हर याच्यावर लॉक लावून ठेवला त्या माणसानं, काहीच माहीत पडत नाही. तुला काही ना काही करा लागेल, यायला रंगे हात पकडा लागेल. मी काय म्हणतो, तू या नवरा त्या बाईला कधी भेटायला जाते तू ध्यानच ठेव, कधी भेटायला जाते काय जाते. जसा तुझ्या नवरा त्या बाईला भेटायला निघाला की मला फोन कर, मी येतो तिथं. मग दोघांच्या सोबत आपण फोटो गिटो काढू. आणि तू मोबाईलवर काही पासवर्ड काही जे लॉक असेल तो खोलायचा प्रयत्न कर. ते फोटो गिटो घे त्याच्यावाले आणि आपण मग असलीत तिचे समोर आणू. त्या राहुल समोर बी आणू, त्या नवऱ्यासमोर बी आणू. दोघांचे डोळे खुलतील. मग काय मग तुला साथ द्यायला लागेल मायावाला. हो काकू, मी साथ द्यायला तयार आहो ना, साथ द्यायला तयार आहो तुमचा. पहा ना कलाबाई, ते बाई सध्या इथं नाही आहे, तिच्या घरी नाही आहे, ते राहुलच्या घरी आहे, मा ननदच्या इथं. तो राहुल डायरेक्ट तिला घरामध्ये घेऊन गेला म्हटलं, घरात नाही राहत आहे त्याच्यावाला ते. नाही बाई घरात घुसली का होती बाई लगे? एवढी हिंमत लागली तिची, एवढी हिंमत? मग नाही तर काय माय, ते पोरगी किती परेशान आहे म्हटलं. किती परेशान आहे त्याची बायको, राहुलची बायको. नाही बाई ते तर मग आमच्याही घरात घुसू शकते हो, काही सांगता येत नाही तिचं. बाई ते कोणाच्या घरात नाही घुसत, चांगले पैसे आदल्यावाले लोक पाहून घुसते ते. आता राहुलच्या इथं किती प्रॉपर्टी आहे तुम्हाला माहीत आहे ना, ननदच्या इथं लय प्रॉपर्टी आहे. पैसा आदला पाहून घुसते त्याच्या घरात नाही. काकू मी येतो ना, कोणते राहुल भाऊ आहे त्याला सांगेल मी येतो ना. नवऱ्या संग बी चक्कर चालू आहे म्हणतो या बाईचं, तिथं जाऊन पिट्टो बी तिला चांगलं चांगलं काढतो त्या बाईले. नाही तू किती सांगशील ना, नाही ऐकीन तो राहुल, नाही ऐकीन. त्याला सबूतच दाखवा लागेल, पुरे सबूत त्याला दाखवा लागेल, तेव्हा त्याचे डोळे उघडतील. तिथं जाऊन पिटून बी काय करशील तिला, काय करशील? काही नाही होणार. ते रिपोर्ट देऊन तीन त्या नावाचा, मध्ये येऊन मारझोड केली म्हणून. आपल्याला कायदे कानून ना गोष्ट करा लागेल. काय करता मग काकू, सांगा बरं काय करता मग आता? थांब ना, मी तुला सांगितलं ना, हे आयडिया करू, नाही तर मग अजून एखादी आयडिया करू. तिला आपल्याला जालमध्ये बी फसवा लागेल, नाही तर तिला आपण जालमध्ये फसवू. पण कसं फसवू सांग काकू, कसं फसवू सांग? तू त्या नवऱ्यावर ध्यान ठेव, कधी तिला भेटायला जाते काय जाते. तो तिला भेटायला गेला की मला फोन कर तू. नाही आजकाल तिला भेटायला नाही चालले, तिला फोन लावला की ते भेटायलाच नाही उरायली म्हणते, भेटायलाच नाही उरायली. मग नवरा चाललाच नाही तिला भेटायला. मी तर वाटच पावली कधी भेटायला जाते आणि कधी त्याला पकडतो कधी पिटतो तिला. तर हो ते आता हिच्या इथं घरी आहे, ननदच्या घरी आहे ना, म्हणून ते भेटायला नशीन येत. कसं फसवत आता तिला? थांब ना आता, दिमाग लावू दे ना, दिमाग लावा लागेल, काही ना काही आयडिया काढाच लागेल. बाबा काकू आता सर्व तुमच्यावर आहे म्हटलं, काहीतरी दिमाग लावा आणि या बाईपासून पिछा सोडवा मा नवऱ्याचा. माझा संसार खराब उराला काकू. हो शांते, काहीतरी करवा माय, मा पोराचा संसार वाचवा शांते. चला बाई थांबा ना, मी बी टेन्शनमध्येच आहो. मला बी काही ना काही करावंच लागेल या बाईचं. या एक्या बाईनं किती लोकांचे संसार खराब केले. आता तुम्ही समोर आल्या म्हणून माहीत पडलं, अजून किती लोकांचे संसार या बाईनं खराब केले असेल आपल्याला काय माहीत आहे. नाही मा पोरगा किती चांगला आहे, तुला माहित आहे ना, किती गरीब स्वभावाचा होता. कधी या बाईच्या चक्करमध्ये फसला आम्हालाही माहीत नाही पडलं बाई ना. नाही ते बाईच तशी आहे, ते बाई माणसाईला फसवते, आपल्या मिठ्या मिठ्या गोष्टीमध्ये फसवते. मी पाहिलं ना तिले, मी अजून एका माणसासंग तिला पाहिलं होतं बस स्टँडवर आणि तिचं बोलणं पाहिलं मी. काय आयडियानं बोलते ते बाई, तुम्हाला सांगूच नाही शकत कला बाई. मी लय आयडियानं बोलते. त्या माणसापासून लगे मोबाईललाही पैसे घेतले होते. माझं भांडण झालं होतं तिच्यासोबत बस स्टँडवर, लय भांडण केलं मी तिच्यासोबत. तेव्हाच एखादी फोटी नाही घेऊन घेते त्याच्या. तिथंच तर गलती झाली माझ्यानं, तिथंच गलती झाली. मी मग मोबाईल नव्हता आणला सोबत, मोबाईल नव्हता आणला, नाही तर तिथंच तिला पकडलं असतं आणि तिथंच तिचा पर्दाफाश झाला असता म्हटलं. आता काय करता शांत काकू? तिथं मला तू रडू नको, टेन्शन नको घेऊ तू. आता तिचं झालं, आता तिचा टाईम खतम झाला. आता तिची असलीच समोर आणण्याचा टाईम आला. आता काकू आता तुम्ही पा मला भेटल्या ना, माय मन एवढं शांत झालं, एवढं चांगलं वाटत आहे मला. काहीतरी उमेदची किरण दिसू राहिली मला, की आता माझा संसार चांगला होईल, पहिलेसारखा होईल. देत मला होईन, तुझा संसार चांगलाच होईल. देत मला कोण किती पाप केले ना, पापचा घडा एक ना एक दिवस भरतच असते. आता तिचा पापचा घडा भरतच आला, तू टेन्शन नको घेऊ.
आता जा तुम्ही घरी. आता काही ना काही मला बी दिमाग लावा लागेल. आणि तू त्या नवऱ्यावर नजर ठेव. त्याचा फोन घेऊन आहे तो चेक कर, पाय काय आहे त्याच्यावर लॉक ठेवलेला. आणि लॉक खोल आणि फोटो गिटो पाय, काही इन्फॉर्मेशन भेटते का त्याच्या मोबाईलमध्ये पाय तू. ठीक आहे ना शांता काकू? पाहतो मी आजच त्याचा मोबाईल पाहतो काय पासवर्ड ठेवलेला आहे काय नाही पाहतो मी. सांगतो मग तुम्हाला फोन करून. हो सांग मग मला फोन करू ना, आठवणीने सांग. हो काकू.